पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यामधून 20 लाखांचं महागडं साहित्य गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महागडी झुंबरं, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि इतर विद्युत उपकरणं गायब झालेली आहेत। महापालिका आयुक्तांसाठी मॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिके शेजारी मोठा बंगला बांधण्यात आलाय। आधी निवृत्त झालेले डॉक्टर राजेंद्र भोसले या बंगल्यामध्ये राहत होते। त्यांनी जून महिन्याच्या अखेरीस या बंगल्याचा ताबा सोडला। त्यानंतर घरातील अनेक महागड्या वस्तू गायब झाल्याचं समोर आलं। 24 तास सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकाच्या गराड्यात सतत कर्मचाऱ्यांचा पहारा असणाऱ्या या बंगल्यात वस्तू गायब झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय। त्यामुळे आयुक्तांच्या या बंगल्यासाठी आता 20 लाखांच्या वस्तू खरेदी करण्याची वेळ विभागावर आली आहे। तर कोणकोणत्या वस्तू या बंगल्यामधून गायब झालेल्या आहेत आपण पाहूयात। 4 एसी, महागडे झुंबर, पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांसह अन्य चित्र, जुन्या काळामधील पितळी आणि कांस्य धातूचे दिवे, 2 मोठे एलईडी टीव्ही, कॉफी मेकर, वॉकी टॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर ही गायब झालेल्या वस्तूंची यादी आहे। तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुण्यातील उच्चभ्रू परिसरात म्हणजेच मॉडेल कॉलनीमध्ये पुणे महानगरपालिका आयुक्तांचा बंगला आहे आणि धक्कादायक बाब अशी समोर आली आहे की याच पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यामधनं जवळपास 20 लाखांच्या घरातली वस्तू ही गायब झालेली आहे। पूर्वीचे जे निवृत्त झालेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी याच बंगल्याचा ताबा जूनच्या अखेरीस सोडलेला होता। त्यानंतर काही विभागाकडनं ह्याचं ऑडिट करण्यात आलेलं होतं की काही कमी तर नाही ना, नवीन महापालिका आयुक्त याचा ताबा घेण्याआधी ह्या प्रत्येक वेळेस ऑडिट होत असतो। पण त्या ऑडिटमधनं असं निष्पन्न झालं की काही वस्तू या गायब झालेल्या आहेत आणि जवळपास 20 लाखांचं निविदा त्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये एसी, टीव्ही, महागडी झुंबरं, शोभेच्या वस्तू अशा अन्य गोष्टी या गायब झालेल्या आहेत। आणि त्यासोबतच आता आश्चर्याचा प्रश्न आणि आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट अशी आहे की 24 तास सीसीटीव्ही असलेले किंवा सुरक्षा रक्षक तैनात असलेल्या अशा वास्तूमध्ये अशी गोष्ट घडते कशी काय? कारण जूनच्या अखेरीस या बंगल्याचा ताबा जे पूर्वीचे जे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त होते डॉक्टर राजेंद्र भोसले याचा ताबा त्यांनी सोडलेला होता। मध्ये 1 ते 1.5 महिन्याचा फक्त कालावधी गेला। त्या सगळ्यामध्ये तब्बल 20 लाखांचं ऐवज किंवा 20 लाखांच्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत ते गायब कशा होतात असा प्रश्न इथे उपस्थित होतो। त्यामध्ये 4 एसी, झुंबर, पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांसह अन्य काही चित्रे होते। त्यासोबतच जे वॉटर प्युरिफायर आहे ते, कॉफी मेकर, वॉकी टॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणी, सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर आणि काही जुन्या काळातील पितळी आणि कांस्य धातूचे दिवे, 2 मोठे एलईडी टीव्ही देखील या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत जे गायब झालेले आहेत। तर जेव्हा या सगळ्या संदर्भात पुणे महानगरपालिकेचे आत्ताचे जे आयुक्त आहेत नवल किशोर राम त्यांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की याबद्दल